नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 याकरता संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये विद्यार्थी मित्र बघा, टीईटीची परीक्षा जी आहे ती या ठिकाणी 21 जून 2026 रोजी होणार आहे. ओके, बघा टीईटीची परीक्षा कधी होणार आहे? 21 जून 2026 रोजी ही परीक्षा असणार आहे. त्या दृष्टिकोनातून बघा, आपण 21 नोव्हेंबर 2021 रोजी जी टीईटीची प्रश्नपत्रिका होती, तर या रोजीचा पेपर या ठिकाणी आपण घेणार आहोत. ओके, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण या व्हिडिओमध्ये असणार आहे. आणि सोबतच जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा या ठिकाणी हा जो पेपर आहे हा पेपर 2 ची प्रश्नपत्रिका आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे टीईटीच्या परीक्षेमध्ये बरेच प्रश्न हे वारंवार रिपीट होत असतात. ओके, टीईटी मध्ये काय बरेच प्रश्न हे वारंवार रिपीट होत असतात. म्हणजे टीईटी जी परीक्षा आहे ही मॅक्झिमम आपण म्हटलं तर PYQ जर आधारित असते, त्यामुळे प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण रेफर करणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही उत्तरे बघणार आहोत ही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा याच्या द्वारे जे घेण्यात येत असते. ओके, म्हणजेच या ठिकाणी जो या ठिकाणी आपली परीक्षा घेत असतो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, तर त्यांच्या जे अंतिम उत्तर सूची आहे, तर त्या अंतिम उत्तर सूचीनुसार या ठिकाणी आपण हे जे आहे प्रश्नाची उत्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ओके, चला विद्यार्थी मित्र, वेळ खूप कमी आहे परीक्षेला, त्यामुळे आपण या ठिकाणी डायरेक्टली उत्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी पहिलाच प्रश्न बघा काय आहे, मराठी व्याकरणाचा विभाग आहे. ओके, मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न आपण सुरुवातीला बघूया. पहा, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? ओके, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता आपल्याला ते ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी त्याग करणे, फडशा पाडणे, वारा वाहणे आणि ओवाळून टाकणे. आता जर बघितलं विद्यार्थी मित्र, तर वाऱ्यावर सोडणे या वाक्यप्रचाराचे विद्यार्थी मित्र आपल्याला दिसून पडते की या ठिकाणी 2 अर्थाचे आहेत. ओके, आणि परीक्षेच्या यामध्ये जी अंतिम उत्तर सूची होती, तर अंतिम उत्तर सूचीमध्ये देखील 2 उत्तर देण्यात. त्यामध्ये आहे एक त्याग करणे, ओके, आणि दुसरं आहे ओवाळून टाकणे. ओके, वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय? त्याग करणे किंवा ओवाळून टाकणे, सोडून देणे याला आपण म्हणतो. तर याला म्हणतात वाऱ्यावर सोडणे, याचा योग्य वाक्यप्रचाराचा अर्थ. ओके, चला यानंतर लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? ओके, लेखन नियमानुसार अचूक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. बघा, पृथक्करण पृथक्करण पृथक्करण, तर लेखन नियमानुसार एकदम अचूक म्हटलं तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, अचूक शब्द आहे तर तो आहे पृथक्करण. ओके, लेखन नियमानुसार पृथक्करण हा अचूक शब्द असणार आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघा काय, सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये आहेत? ओके, सलाते सलानाते हे जे विभक्ती प्रत्यय आहेत ते कोणत्या विभक्तीत आहेत? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, विभक्ती प्रत्यय यावरती आपल्याला 100% प्रश्न असतो. ओके, 100% या टॉपिक वरती आपल्याला प्रश्न हा परीक्षेमध्ये बघायला मिळतो, त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे. द्वितीय तृतीया, तृतीय चतुर्थी, प्रथमा संबोधन आणि द्वितीय चतुर्थी. तर सलाते आणि सलानाते हे जे विभक्ती प्रत्यय येतात हे कशामध्ये येतात? तर हे विद्यार्थी मित्र द्वितीय आणि चतुर्थी मध्ये येतात. ओके, सलाते सलानाते द्वितीय आणि चतुर्थी या विभक्ती प्रत्ययामध्ये हे 2 प्रत्यय येत असतात. ओके, कोणते? सलाते सलानाते. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा. ओके, वचनानुसार अचूक नसलेली म्हटलेला आहे या ठिकाणी. ओके, अचूक नसलेली. मग बघा या ठिकाणी कोणती आहे? भाषा भाषा, सभा सभा, भाषण भाषण, आज्ञा आज्ञा. बघा विद्यार्थी मित्र, वचनानुसार भाषाचं अनेक वचन काय होणार? भाषाचं अनेक वचन भाषाच होणार. सभाचं अनेक वचन सभाच असते. भाषणचं अनेक वचन भाषण असते का? नाही. भाषणचं जे अनेक वचन आहे ते काय होते? तर भाषणचं अनेक वचन जे आहे विद्यार्थी मित्र, ते काय होत असते? भाषणे होत असते. ओके, काय होत असते? भाषणे. भाषणचं अनेक वचन काय होणार? भाषणे. मग त्यामुळे ही चुकीची असणार आहे. ओके, आणि अचूक नसलेली म्हटले, अचूक मध्ये योग्य नसलेली, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 भाषण भाषणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, भाषण भाषणे हेच याचं योग्य असं उत्तर आहे. आज्ञाचं आज्ञाच अनेक वचन होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी. ओके, बघा क्रियापदाचे रूप काय? नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता आहे? या ठिकाणी आपल्याला काय ओळखायचं आहे? तर या ठिकाणी असा प्रयोग कोणता असतो? तो प्रयोग या ठिकाणी ओळखायचा आहे. कर्मणी, कर्तनी, भावे की कर्मकर्तनी.
विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा हा प्रयोग कोणता आहे ज्याच्यामध्ये क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी असतं, तर तो आहे भावे प्रयोग. ओके, कोणता आहे? भावे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 भावे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? ओके, बघा राम जोशी यांची रचना म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र. मग पहा कोणत्या प्रकारातील आहे बरं ही? ओके, चला या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी, ओके, कोणाची? राम जोशीजी यांची ही जी रचना आहे ही कोणत्या प्रकारची? पोवाडा, अभंग, संतवाणी की लावणी? विद्यार्थी मित्र, हा कशाचा प्रकार आहे? तर हा लावणीचा प्रकार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 लावणी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिखांच्या, बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्र 100% परीक्षेमध्ये रिपीट होत असतो. शिखांच्या ग्रंथ साहेब, ओके, या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट करण्यात आलेली आहे? ओके, कोणत्या संतांची जी आहे 61 कवने ही समाविष्ट करण्यात आलेली आहे? संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम की संत मोहम्मद शेख? विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये एका आपल्या महाराष्ट्रातील संतांची 61 कवने जी आहे ती समाविष्ट करण्यात आलेली आहे. आणि ते संत कोणते आहेत? तर ते आहेत संत नामदेव. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. संत नामदेव हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सोबतच जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं, चॅनल सबस्क्राईब करायचं आणि कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, कमेंटमध्ये PDF मेसेज करा, तुम्हाला लिंक सेंड करून द्याल. किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. यानंतर पुढचा प्रश्न बघा, उत्कट भावना, ओके, बघा विद्यार्थी मित्र हा प्रश्न IMP आहे. ओके, पहा प्रश्न काय या ठिकाणी, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी जे विरामचिन्ह लागते. ओके, उत्कट भावना व्यक्त करणारा दाखवताना शब्दाच्या शेवटी जे विरामचिन्ह लागते तर ते कोणते विरामचिन्ह द्यावे लागत असते? अपसारण चिन्ह, उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह की संयोग चिन्ह? ओके, बघा अपसारण चिन्ह, उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह की संयोग चिन्ह, कोणतं चिन्ह त्या ठिकाणी द्यावं लागत असतं विद्यार्थी मित्र? तर अशा वेळी कोणतं चिन्ह वापरतात? तर अशा वेळी जे आहे उद्गारवाचक चिन्ह वापरतात. ओके, बघा उत्कट भावना व्यक्त करता काय आपण उद्गारवाचक करतो. ओके, मग या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 उद्गारवाचक चिन्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र हा प्रश्न IMP म्हणूया आपण. ओके, हा जो प्रश्न आहे 9 नंबरचा हा IMP प्रश्न या ठिकाणी आपण कन्सिडर करूया. कारण की बघा हा काय वृत्त या टॉपिक वरती प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ओके, वृत्त या टॉपिक वरती हा प्रश्न आपल्याला दिसतो. बघा य य य य हे गण असणारे वृत्त कोणते आहे? ओके, य य य य हे गण असणारे वृत्त कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. कोणतं असणार आहे? बघा या ठिकाणी इंद्रव्रजा, भुजंग प्रयात, वसंत तालिका की मालिनी? विद्यार्थी मित्र, य य य य हे कशामध्ये येतं? तर हे भुजंग प्रयातामध्ये येतं. कशामध्ये येतं? भुजंग प्रयात. ऑप्शन नंबर 2 भुजंग प्रयात हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. ओके, उपमेय ज्या याला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होत असतो? ओके, तेव्हा कोणता अलंकार होत असतो? बघा दृष्टांत, अतिशयोक्ती, अनुप्रास की अनन्वय? ओके, आता उपमेय जे आहे उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली आहे तर अशा वेळी अनन्वय हा अलंकार होत असतो. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अनन्वय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. ओके, जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये PDF म्हणून मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा अशा पद्धतीचे 10 प्रश्न होते. यानंतर पुढचे प्रश्न बघूया आपण. पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. पहा या ठिकाणी
जो प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला काय आहे, रस जे आहे या ठिकाणी रसापैकी कोणतं एक वाक्य आहे ते रसाचं ओळखायचं आहे. ओके, चला हा इथे कट झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माती नामाचे अचूक विशेषण कोणते? ओके, माती हे जे नाम आहे, माती नामाचे अचूक विशेषण कोणते असणार आहे? बहारदार, पडीक, कसदार की मजेत? विद्यार्थी मित्रो, माती जी आहे आपण कशी म्हणतो रे? ओके, माती बहारदार माती म्हणतो का? नाही. पडीक म्हणतो का? नाही. पडीक जमीन असते. मजेदार गोष्टी असतात. ओके, बघा मग या ठिकाणी माती कशी असते? माती ही जी आहे ही कशी असणार आहे? माती ही कसदार असणार आहे. ओके, कसदार माती म्हणतो आपण. ओके, कसलेली माती असते? कसदार माती. ऑप्शन 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, माती कशी असते? माती म्हटलं की कसदार माती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा काय? मधु लाडू खात असे. ओके, मधु जो आहे हा लाडू खात असे असं म्हटलेलं आहे. या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. ओके, या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. लाडू खात असे, बघा या ठिकाणी खात असे म्हटलेलं आहे म्हणजे काय? या ठिकाणी ही क्रिया निश्चितच रीती म्हणजे नेहमी होणारी आहे. ओके, म्हणजे काय? या ठिकाणी रीती काळ असणार आहे. त्यामुळे फक्त वर्तमान काळ हे या ठिकाणी ऑप्शन एलिमिनेट होतं, कटून जातं. ओके, आता बघा खात असे असे म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय क्रिया कशातली आहे? वर्तमान काळातली आहे का? नाही, वर्तमान काळ नाही, त्यामुळे हे ऑप्शन एलिमिनेट होणार. भविष्यातली आहे का? खाणार असे म्हणल्या खाणार आहे का? नाही, खात असे म्हणजे भविष्यकाळ देखील नसणार आहे, हे देखील ऑप्शन कटलं. आता दोन्ही कटले, आता राहिला काय? रीती भूतकाळ. ओके, म्हणजे भूतकाळामध्ये मधु जो आहे हा लाडू खात असे, त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 रीती भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, रीती भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पररूप संधीचे उदाहरण ओळखायचं आहे आपल्याला. ओके, बघा संधीचे जे प्रकार आहे त्यामध्ये जी पररूप संधी आहे याचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? नमुजे, नदीत, खिडकीत की नाही आहे? विद्यार्थी मित्र, पररूप संधीचं योग्य उदाहरण या ठिकाणी कोणतं आहे? तर ते आहे नमुजे. ऑप्शन नंबर 1 नमुजे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे? तत्पुरुष समासातील शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ओके, खाली दिलेल्या शब्दापैकी तत्पुरुष समाजातला शब्द कोणता आहे समासामधील? ओके, बघा या ठिकाणी यथाशक्ती, गैरहजर, दररोज, भवसागर. या ठिकाणी तत्पुरुष मधील शब्द विद्यार्थी मित्र या ठिकाणी 2 दिलेले आहेत बघा. एक आहे यथाशक्ती आणि दुसरा आहे दररोज. हे दोन्ही या ठिकाणी योग्य अशी उत्तरे आहेत. अंतिम उत्तर तालिकेनुसार यथाशक्ती देखील येतं आणि दररोज हे दोन्ही देखील येतं. कशातील? तत्पुरुष समासातील उदाहरणे. ओके, चला यथाशक्ती देखील आहे आणि दररोज देखील आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ओके, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. प्रेम, क्रोध, संताप, राग. ओके, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे विद्यार्थी मित्र? तर तो आहे या ठिकाणी प्रेम. ओके, अनुराग म्हणजेच काय? प्रेम. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी नसलेली ओळखायची. ओके, नसलेली जोडी बघा या ठिकाणी अचूक नसलेली जोडी. धरती आकाश अगदी बरोबर आहे. होय नाही अगदी बरोबर आहे. सुलभ सोपे, अवघड सोपे हे बरोबर आहे. सुलभ सोपे याचा अर्थ काय? ही विरुद्धार्थी आहे का? नाही, ती समान आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? अचूक नसलेली म्हटलेलं आहे. मग त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा इतर तिन्ही जोड्या ज्या आहेत या समान म्हणजे या बरोबर आहेत, अचूक आहेत. आणि अचूक नसलेली म्हटलं तर सुलभ सोपी या दोन्हीचा अर्थ एकच होतो. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, अचूक शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ओके, बघा आदरणीय, आदरणीय, आदरणीय. आता विद्यार्थी मित्र, आदरणीय मध्ये न जो असतो ना हा मोठा असतो. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी हे 2 न लहान आहेत, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी कट होणार. ओके, आणि आदरणीय म्हणतो आपण, आदरणीय म्हणतो का? आदरणीय या ठिकाणी न ची जी विलांटी असते ना ती दीर्घ असते, त्यामुळे हे देखील एलिमिनेट झालं. आता या ठिकाणी राहिलं काय? ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अचूक शब्द कोणता आहे? तर आदरणीय. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय? दिलेली म्हण पूर्ण करा. ओके, दिलेली म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हण काय आहे बघा या ठिकाणी. ओके, चला म्हण बघूया. पहा, ज्याची खावी पोळी त्याची. ओके, डॅश डॅश डॅश.
ज्याची खावी पोळी त्याची डॅश डॅश डॅश, करावी चहाडी, करावी निंदा, भरावी झोळी की वाजवावी टाळी. चहाडी निंदा हे या ठिकाणी यमक जुळत नाही, त्यामुळे हे 2 ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट. ओके, वाजवावी टाळी आणि भरावी झोळी. बघा, ज्याची खावी पोळी तर त्याचीच काय भरावी वाजवावी टाळी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? ओके, पहा, अशा स्वरूपाचे या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपला प्रश्न विचारतात. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. सम्राट सिंह, ओके, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? ओके, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा, मग आता सम्राट सिंह हे जे नाटक आहे, या नाटकाचे लेखक कोण असणार आहेत बरं? ओके, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे. तर ते कोण आहेत? विद्यार्थी मित्र, बघा, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक जे आहेत हे सुरेश भट येतात. ओके, सॉरी, अत्रे. ओके, प्रल्हाद केशव अत्रे हे येतात सम्राट सिंह नाटकाचे लेखक. ओके, चला, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. साध्य पर्वतातील वैष्णवी, ओके, काय म्हटलंय? साध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट की ग्रेस? विद्यार्थी मित्र, साध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे लेखक जे आहेत हे या ठिकाणी ग्रेस आहेत. कोणाचं आहे लेखन? ग्रेस यांची हे आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 ग्रेस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. ओके, खालीलपैकी संबोधनयुक्त शब्दरूप कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा, देवी, देवतांनो, देव, देवता. संबोधन म्हणजे काय? संबोधनला अर्थशब्द काय आहे बघा? संबोधन ला काय म्हणतात? याला म्हणतात हाक मारणे. ओके, संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. आता खाली दिलेल्या शब्दात कुठून हाक येतो? देवी आहे का नाही, देव आहे का नाही, देवता, देवतांनो या ठिकाणी संबोधन प्रत्यय कोणता असतो? संबोधन युक्तला देखील लक्षात ठेवा, नो हा प्रत्यय लागतो आणि हा एका शब्दाला आहे इथे. त्यामुळे संबोधनयुक्त शब्द कोणता आहे या ठिकाणी? देवतांनो हा संबोधनयुक्त शब्द असणार आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला, बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नाची ही PDF असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. ओके, TET 2026 परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार आहे विद्यार्थी मित्र. त्या दृष्टिकोनातून आपण ही सिरीज चालू केलेली आहे. त्यामुळे सर्वांनी हे सर्व व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, पुढचा प्रश्न काय? पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. ओके, पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. तर आता वाक्य प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ओके, कोणत्या वाक्य प्रकारातील हे उदाहरण असणार आहे? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी कोणता वाक्य प्रकार असणार आहे? केवळ वाक्य असणार आहे का? संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य की वाक्य रूपांतर? पहा विद्यार्थी मित्र, हे जे आहे हे आहे मिश्र वाक्य. ओके, 2 वाक्य जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 मिश्र वाक्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. भरधाव, ओके, भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखायचा आहे. ओके, पहा, भरधाव हा जो शब्द आहे याच्यातील उपसर्ग ओळखायचा आहे. धाव, व, भ, भर. ओके, विद्यार्थी मित्र, उपसर्ग म्हणजे काय नेमकं? भरधाव कशाला म्हणता येईल आपल्याला? बघा विद्यार्थी मित्र, उपसर्ग म्हटलेला आहे. ओके, काय म्हटलंय? उपसर्ग. आता उपसर्ग जो असतो हा शब्दाच्या काय येतो? हा आधी येतो. कधी लावतात? शब्दाच्या आधी लावतात किंवा पूर्वी लावतात. शब्दाच्या पूर्वी काय? या ठिकाणी आपल्याला धाव हा शब्द आहे. ओके, धाव हा जो शब्द आहे, धाव या शब्दाच्या पूर्वी कोणता शब्द लावलेला आहे? या ठिकाणी आपल्याला भर हा लावलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 भर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, भर
हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? बघा, आणि विद्यार्थी मित्र, याच्या ऐवजी जर आपल्याला प्रत्यय विचारला असता ना, प्रत्यय, तर प्रत्यय काय असतो? प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतर. ओके, मग प्रत्यय या ठिकाणी धाव हा काय झाला? हा प्रत्यय आहे. ओके, धाव या ठिकाणी काय आहे? तर धाव जो आहे हा या ठिकाणी प्रत्यय आहे. ओके, आणि भर हा काय या ठिकाणी उपसर्ग आहे. चला, यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? ओके, आई वडील यांना पत्र लिहायचं आहे आणि त्यांना पत्र लिहित असताना कोणता अचूक मायना या ठिकाणी लिहावा? तीर्थस्वरूप, तीर्थरूप, तीर्थरूप की तीर्थस्वरूप? विद्यार्थी मित्र, आई वडील यांना लिहायचं आहे. ओके, आई वडील हे कोणाचे समान असणार का? ओके, एक गोष्ट समजून घ्या. ओके, पहा, अशा वेळी काय असतं, हे जे प्रश्न असतात ना, एक कन्फ्युजिंग असतात. आई वडील हे कोणाच्या समान नसतात. ओके, बाकी इतर जे असतात ज्यांना आपण आई वडिलांप्रमाणे मानतो, तर त्यांना विद्यार्थी मित्र तीर्थ स्वरूप म्हणतात. ओके, स्वरूप ज्यांच्याप्रमाणे मानतो ते स्वरूप असतं. मात्र आई वडील जे असतात, आई वडिलांकरता नेहमी एकच मायना असतो, तो म्हणजे तीर्थरूप. ओके, आई वडील जे आपले तीर्थ असतात, त्यामुळे तीर्थरूप त्या ठिकाणी मानतात. आणि आई वडिलांच्या समान कोण असेल असं जर लिहायचं असेल, आई वडिलांसमान जे असतात, तर त्यांच्यासाठी तीर्थ स्वरूप. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना? तीर्थरूप, आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा लागते या ठिकाणी? तीर्थरूप. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा, मराठी वर्णमालेतील अम आहा, ओके, मराठी वर्णमालेतील अम आहा यांना काय म्हणतात? काय म्हणतात यांना? तर बघा, बाराखडी, स्वरादी, व्यंजन की शब्द? तर मराठी वर्णमालेमध्ये अम आणि आहा जे आहेत यांना काय म्हणतात विद्यार्थी मित्र? यांना स्वरादी म्हणून ओळखलं जात असतं. ऑप्शन नंबर 2 स्वरादी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा शब्द बघा, भास्कर. ओके, भास्कर या शब्दातील योग्य लघु गुरुक्रम आपल्याला ओळखायचा आहे. ओके, बघा, भास्कर हा शब्द आहे, भास्कर या ठिकाणी लघु गुरु यापैकी आहे. बघा, भास्कर या शब्दातील योग्य लघु गुरुक्रम कोणता आहे? तर तो आहे या ठिकाणी बघा, भा, लघु आणि गुरु कोणते? ओके, पहा, या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 भास्कर हे याचा योग्य लघु गुरुक्रम आहे. ओके, भास्कर. यानंतर बघा, आता विद्यार्थी मित्र, आपल्याला टीईटी मध्ये उतारा दिलेला असतो. या उतारा वाचून आपल्याला खाली उतारा वाचायचा आहे आणि तो वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 28 ते 30 या ठिकाणी या उतार्यावरती असणार आहेत. ओके, बघा, या ठिकाणी अशा पद्धतीचा उतारा आपल्याला दिलेला आहे. दत्ताला अनेक गुरु होते, याचा अर्थ असा की माणसाला शिकायचं असेल तर सर्वत्र गुरु आणि शिक्षक हे भेटतात. ओके, अशा पद्धतीचा उतारा, ज्यामध्ये जे पॉईंट इम्पॉर्टंट वाटतात ते पॉईंट काय करायचे विद्यार्थी मित्र? हायलाइट करून घेत जायचे आहेत. ओके, म्हणजे ज्यावरती आपल्याला प्रश्न असू शकतो. बघा, असा जिज्ञासूला पर्वतातून प्रवचन, निसर्गातून संगीत ऐकायला मिळतं. ओके, बघा, जिज्ञासू जो असतो याला कशातून काय मिळतं? पर्वतातून काय प्रवचन ऐकायला मिळतं आणि निर्झर जो असतो यातून संगीत ऐकायला असतं, असं पंडित नेहरूंनी सांगितलं. कोण सांगितलं? असं पंडित नेहरू यांनी सांगितलेलं आहे. परदेशी असताना अनेक मणी हाती लागले, या विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहात. करता येईल तितक्या लोकांना तुम्ही काय करा? आनंदित करा. आपल्या बघा, विश्वाच्या वाटेवरून वाटचाल करत असताना आपल्याला काय करावं लागेल? मग जितके लोकांना आनंदित करता येईल तितकं आनंदित करायचं. आणि अशाची इंग्रजी कविता आहे. इटालियन माणूस तिचं शब्दशः पालन करीत आहे. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्यात तो प्रयत्न करतो. बघा, स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्यात कोण प्रयत्न करतो रे? इटालियन माणूस. असे या ठिकाणी प्रश्न तयार करायचे. म्हणजे आता या ठिकाणी जो इम्पॉर्टंट वाटतो पॉईंट काय करायचा? नोट डाऊन करून ठेवायचा. जर यावरती आपला प्रश्न आता आपल्या ठिकाणी नक्कीच सोडवता येतो. ओके, बघा, आता या ठिकाणी यामध्ये एक मंत्र दिलेला आहे बघा, ला दोलचे विता. ओके, हा एक काय मंत्र? हा राष्ट्रीय मंत्र आहे. राष्ट्रीय मंत्र कोणता आहे? ला दोलचे विता. आणि गोव्यामध्ये याला काय म्हणतात? सुशेगाद असे म्हणतात. गोव्यामध्ये याला सुशेगाद असे म्हणतात. असं लिहून आहे. मग आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा, आता प्रश्न बघूया. दत्ताला अनेक गुरु भेटतात. ओके, दत्ताला काय? अनेक गुरु भेटतात. या भेटण्याचे कारण काय होते? शिकण्याची आवड, आनंदी वृत्ती, प्रवचनाची आवड की संतांची आवड? तर दत्ताला अनेक गुरु भेटण्याची याची काय प्रमुख कारण कोणतं होतं याचं? त्याचं अनेक होतं शिकण्याची आवड, त्यामुळे त्याला अनेक गुरु भेटले. त्या शिकायची आवड त्याने अनेक गुरु त्या ठिकाणी बनवले. ओके, गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला? ओके, बघा, आता विद्यार्थी मित्र, आपण जे पॉईंट होते इम्पॉर्टंट ते आपण सुरुवातीला हायलाइट करून घेतले. मग गोवेकरांना या ठिकाणी पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झालेला आहे? तर गोवेकरांना पोर्तुगीजांकडून सुशेगाद हा वारसा प्राप्त झालेला आहे. ओके, बघा, आपण इथे काय पहा, काय मंत्र आहे? गोव्यात या वृत्तीला सुशेगाद असे म्हणतात. आणि बघा, पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो काय? वारसा असावा. यामुळे सुशेगाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर
आहे. त्यानंतर बघा इटालियन राष्ट्रीय मंत्र कोणता? आता या देखील मी जे तुम्हाला अंडरलाईन ओके. बघा हा एक राष्ट्रीय मंत्र झालेला आहे. ओके, कोणता आहे? ला दोल्चे फिता. बघा या ठिकाणी कुठे दिसतो आपल्याला आता? तर बघा ऑप्शन नंबर 4 ला दोल्चे फिता हा काय इटालियन राष्ट्रीय मंत्र बनलेला आहे. क्लिअर आहे सर्वांना? बघा अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्र मराठी व्याकरणाचे एकूण 30 प्रश्न या ठिकाणी हे झालेले आहेत. ओके, असे 30 प्रश्न या ठिकाणी पेपरमध्ये आपल्याला विचारण्यात आलेले होते. यानंतर पुढचा जो भाग आहे तो असणार आहे इंग्रजीचा. ओके, इंग्रजीचा या ठिकाणी घटक घेऊया का? ओके, विद्यार्थी मित्र पहा आता पुढचा भाग इंग्रजीमध्ये येतो. आता इंग्रजीमध्ये देखील आपल्याला अशा पद्धतीचा पॅसेज दिलेला असतो की सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीचा परिच्छेद हा इंग्रजी याच्यामध्ये देखील मिळतो. ओके, बघा काय दिलेलं आहे? रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट करेक्ट आन्सर इन गिवन क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 31 ते 35 पर्यंतचे प्रश्न आपल्याला या परिच्छेदावरती सोडवायचे आहेत. म्हणजे एकूण असे किती असणार आहेत? तर 5 प्रश्न हे याच्यावरती असणार आहेत. विद्यार्थी मित्र डायरेक्टली आपण उत्तरच या ठिकाणी जाणून घेऊया. ओके, बघा थॉट इट मे बी इसेन्शियल टू इमॅजिनेशन ट्रॅव्हलिंग इज नेसेसरी टू अंडरस्टँडिंग ऑफ मेन. ओके, ट्रॅव्हलिंग इज नेसेसरी टू अंडरस्टँडिंग ऑफ मेन only with long experience and opening is aware of many beaches. Okay, where is the language not spoken will the merchant come to know the worth of what he carry and what is fortunate to know the worth of what he carries. Okay, चला बघा अँड चॉईस युनिव्हर्सल ऑफिस चॉईसेस अशा पद्धतीचा आपला परिचय आहे. आता या ठिकाणी यावरचा पहिला प्रश्न बघा 31 क्रमांकाचा काय? अकॉर्डिंग टू द ओके प्रश्न काय? अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड टू. ओके, कशासाठी हे करतं? अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड टू एक्सप्लोटिंग फॉरेजिंग. एक्सप्लोटिंग असते का? बघा एक्सप्लोटिंग या ठिकाणी जे स्पेलिंग आहे ना हीच स्पेलिंग आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला चुकीची दिसते. एक्सप्लोटिंग नसतं. ओके, काय म्हणते त्याला? एक्सप्लोरिंग म्हणतात. एक्सप्लोटिंग आहे का? नाही, मग हे चुकलं. सेलिंग अवर वेअर टू द क्लोथ अदर्स. ओके, सेलिंग अवर वेअर्स टू द अदर्स हे असणार आहे का? ओके, आता ट्रॅव्हलिंग मध्ये ज्या ठिकाणी विकनेस जाते का? नाही, हे देखील नाही. तर विद्यार्थी मित्र अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड टू काय लीड करतं ट्रॅव्हलिंग? तर ट्रॅव्हलिंग जे आहे विद्यार्थी मित्र पॅसेजनुसार कशा करता लीड करतं? अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर. ओके, कशासाठी आवश्यक असतो प्रवास मानवी जीवनात? तर मानवी जे स्वभाव आहे ते जाणून घेण्यासाठी हा आवश्यक असतो. त्यामुळे अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, प्रश्न पुढचा बघा. वेन वी मीट अदर पीपल व्हाईल वी ट्रॅव्हल वी लर्न टू डिफरन्स बिटवीन. ओके, डिफरंट बिटवीन कशामध्ये? फ्रेंड्स अँड फोज, कम्युनिटीज अँड नॅशनॅलिटीज. ओके, लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज, इमॅजिनेशन अँड अंडरस्टँडिंग. काय असणार आहे विद्यार्थी मित्र? तर प्रश्न क्रमांक 32 जो आहे याचं उत्तर काय असणार आहे? तर या ठिकाणी आहे लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज. ओके, आपण ज्यावेळेस काय करतो दुसऱ्या लोकांना मिळतो प्रवासामध्ये आपल्याला लोकल आणि युनिव्हर्सल व्हॅल्यू जे असतात ओके ज्या आहेत ते आपल्याला ज्यामधला फरक हा समजतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. द रायटर टर्म जस्टिस. ओके, द रायटर टर्म जस्टिस लव हॉनर अँड कॉन्ट्रसी. ओके, इज डेलिकेट गुड्स बिकम दे आर. ऑप्शन नंबर बा इम्पॉर्टंट, डिझरेबल, फ्रॅगेल की पर्शिबल. तर काय असणार आहे विद्यार्थी मित्र? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 इम्पॉर्टंट. ओके, इम्पॉर्टंट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ट्रॅव्हलिंग हेल्प दोज हू. ओके, तर कशाला मदत करते? ओके, पॅसेजनुसार ट्रॅव्हलिंग हेल्प दोज हू. विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज. ओके, विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. द थिंग्स वी केअर फॉर अवेलेबल इन फॉरेन लँड्स. ओके, कोणती आहे? प्लेंटी. ओके, अनरेकॉग्नाइजेबल फॉर्म, सम फॉर्म ऑफ अदर्स, इझिली रिकग्नेबल फार्म्स. ओके, काय असणार आहे विद्यार्थी मित्र? या प्रश्नाचं उत्तर आहे सम फॉर्म और अदर फॉर्म्स. ओके, ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर आता विद्यार्थी मित्र हा सेक्शन जो सुरू होतो इथून होतो व्याकरणाचा भाग. ओके, बघा चूज द सेंटेन्सेस विच इज करेक्ट आर्टिकल्स आर यूज. ओके, योग्य आर्टिकल ज्या ठिकाणी आहे ते वापरलेलं आहे. द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. ओके, द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. आता बघा या ठिकाणी योग्य कोणतं असणार आहे? या ठिकाणी बघा अँड ओल्ड नाही, अँड असणार का? नाही, ए ई आय ओ यू आधी येतं का? तर ओवेल्स आहेत. हे चला बाय अ, बाय अ, बाय अ नाही, बाय द यंग असतो. ओके, द यंग या ठिकाणी आहे. आणि विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा ओल्ड रिस्पेक्टेड नाही, ओल्ड आर असतं त्याच्यामुळे हे चुकलं.
ओल्ड आर रिस्पेक्टेड, ओल्डच्या आधी कोणतंच आर्टिकल नाही आहे या ठिकाणी लावून, त्याच्यामुळे हे देखील चुकलं. दी ओल्ड आर रिस्पेक्टेड हे अगदी योग्य असणार आहे. ओके, बघा कोणतं योग्य आहे. दी ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. ओके, द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा काय आहे या ठिकाणी. चूज द करेक्ट प्रेपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स. ओके, बघा प्रेपोजिशन्स या ठिकाणी शब्दयोगी अव्यय या ठिकाणी ओळखायचा आहे. ओके, कोणतं असेल. डोंट साइड डॅश दोज हू ऍक्ट कॉन्ट्रली. ओके, दोज हू ऍक्ट कॉन्ट्री डॅश नॅशनल इंटरेस्ट. ओके, डोंट साइड या ठिकाणी बघा काय असणार आहे. टू अगेन फॉर अगेन्स्ट, टू विथ की विथ टू. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विथ. ओके, डोंट साइड विथ या ठिकाणी काय असणार आहे. विथ असणार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 विथ टू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. चूज द वर्ड नियरेस्ट द मिनिंग द अंडरलाईन वर्ड गिवन सेंटेन्सेस. ओके, देअर वॉज नो ऑस्टिनेबल रिझन. ओके, देअर वॉज नो ऑस्टिनेबल reason for being angry at husband remarks. Okay, hidden, apart, coward की सिक्रेट काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे अपिरंट. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. चूज द वर्ड अपोजिट मिनिंग गिवन वर्ड. ओके, बघा एक्झॅक्ट या शब्दाचा अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द कोणता आहे असा प्रश्न आहे. त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो प्लीज. ओके, ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म. ओके, ऑफ द वर्ब गिव्ह फ्रॉम द वर्ब द अल्टरनेटिव्ह सप्लाइड. ओके, बघा ही डॅश डॅश राईट अ टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. हॅड बीन गिवन, हॅज बीन गिवन, विल बी गिवन की वॉज बीन गिवन काय असतो. विद्यार्थी बघतो बघा या ठिकाणी ही हॅड असणार आहे का. बघा काय असतो या ठिकाणी. या ठिकाणी बघा तर हॅड बीन गिवन असे असणार आहे. ओके, ही हॅड हॅज येतं का नाही, वॉज नाही. ही हॅड बीन गिवन. ओके, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ही हॅड बीन गिवन बिफोर वॉज अपॉइंटेड. यानंतर पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके, फिल इन द ब्लँक्स डॅश डॅश इफ डॅश डॅश इफ वी आर. ओके, आय डॅश पहा या ठिकाणी आपण आय वॉज म्हणतो का, आय वुल्ड, आय हॅड की आय विल. वेअर यू. ओके, बघा या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे आय वुल्ड अपोलोजाइज इफ वेअर यू. ओके, ऑप्शन नंबर 3 आय वुल्ड अपोलोजाइज इफ आय वेअर यू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. चूज द अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. ओके, बघा कोणतं असणार आहे. द ओल्ड मॅन सेड हिम इज युअर फादर्स नेम मनोज. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे. इनडायरेक्ट स्पीच मध्ये. ओके, काय इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य आहे याचं आपल्याला डायरेक्ट मध्ये रूपांतर करायचं आहे. ओके, पहा मग काय असणार आहे. द ओल्ड मॅन टोल्ड हिम. ओके, बघा द ओल्ड मॅन टोल्ड हिम काय असणार आहे या ठिकाणी आपण बघूया. विद्यार्थी मित्र याचं योग्य असं उत्तर असणार आहे पहा या ठिकाणी बी आणि सी हे दोन्ही योग्य आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर बी. ओके, बी अँड सी आर करेक्ट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. डायरेक्टली उत्तर या ठिकाणी जाणून घेऊया. 43 नंबरचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. ओके, ओ ग्रेव वेअर इज द विक्ट्री. ओ ग्रेव वेअर इज द विक्ट्री. आता या ठिकाणी काय असणार आहे. ओके, कोणता या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच म्हटलंय म्हणजे कोणता अलंकार या ठिकाणी असणार आहे. ओके, ओ ग्रेव वेअर इज द विक्ट्री या ठिकाणी आपण काय उद्गारवाचक म्हणतो, त्याला तो आनंद साजरा करतोय. मग हा कोणता आहे. ओके, कोणता आहे तो. त्याला ॲपोस्ट्रॉफ म्हणतात. काय म्हणतात. ॲपोस्ट्रॉफ अलंकार. ओके, ऑप्शन नंबर कोणत्या या ठिकाणी कोणतं चिन्ह आहे या ठिकाणी ॲपोस्ट्रॉफ आहे. ऑप्शन नंबर 2 ॲपोस्ट्रॉफ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 24 नंबरचा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्सेस विच हॅज अन एरर. ओके, बघा ही ॲज वेल या ठिकाणी आता आपल्याला पार्ट दिले आहे. हे एक भाग झाला. ओके, हा एक भाग झाला. त्यानंतर पुढचा भाग म्हटलं तर या ठिकाणी बघा हा एक भाग झाला. त्यानंतर हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे. आता या ठिकाणी कोणत्या मध्ये एक चुकीचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. ओके, बघा ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये की डी मध्ये. ओके, कशाने चुकीचं आहे बघा. ही इज वेल अप
दिस डे डिस्पाइट हॅव्हिंग इल हेल्थ नो एरर. बघा कशामध्ये आहे तर विद्यार्थी मित्र ह्या ठिकाणी जो आहे ए मध्ये आहे ही इज वेल अप. ओके, वेल अप का नाही, ही इज गेटअप. गेटअप, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नेम द अंडरलाईन क्लॉज काय ओळखायचा आहे या ठिकाणी. वी कम हिअर दॅट वी मे स्टडी. दॅट वी मे स्टडी, आम्ही इथं अभ्यास करण्यासाठी आलो. ओके, ॲडॉप्ट क्लॉज ऑफ प्लेस, ॲडॉप्ट क्लॉज ऑफ पर्पस, ॲडॉप्ट क्लॉज ऑफ सपोजिशन आणि ॲडॉप्ट क्लॉज ऑफ कॉज. ओके, वी कम हेअर, आता हेअर मध्ये आपल्याला काय दिसतं तर या ठिकाणी एका काय कशासाठी आले तुम्ही, कशासाठी आले. ओके, दॅट वी मे स्टडी, आम्ही इथं अभ्यास करू शकू, म्हणजे या ठिकाणी उद्देश दिसतो. म्हणजे काय या ठिकाणी उद्देशला इंग्लिश पर्पस. ओके, पर्पस म्हणतात, त्यामुळे ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके, या ठिकाणी अल्टरनेटिव्ह योग्य ओळखायचं आहे. ओके, कॅनव्हास शूज. ओके, कॅनव्हास शूज आर नॉट लॉंगर इन वॉच. कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅनव्हास फॉर द वोट्स ऑन द डे दे इलेक्शन. ओनली ए करेक्ट, ओनली बी करेक्ट, ए अँड बी दोन्ही बरोबर आहेत की फक्त ए आणि बी दोन्ही चुकीचे आहेत. ओके, काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र, तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन्ही वाक्य जी आहेत ती चुकीची आहेत. ओके, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 ए अँड बी बोथ आर रॉंग. ए अँड बी बोथ आर रॉंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, चूज द ऑड मॅन आउट. ओके, ऑड मॅन आउट चुकीचा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. ओके, ट्राउझर्स, आर्म्स, स्किसर्स आणि इनिंग्स. ओके, बघा ऑड मॅन या ठिकाणी वेगळा घटक कोणता आहे रे, यापैकी वेगळा घटक कोणता वाटतो आपल्याला, यामध्ये इनिंग्स हे वेगळा आहे. बाकी सगळे काय ते कपड्यासंबंधी येतात. त्यानंतर बघा, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ अंडरलाईन इडॉम्स. ओके, बघा दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ सांगणार आहे. मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स. ओके, एव्हरी रिलेशनशिप इन व्हेरी रिस्कसम. ओके, बघा आता या ठिकाणी काय असणार आहे विद्यार्थी मित्र, का ॲडमायरिंग पीपल, फाइंडिंग फॉल्ट, क्रिटिसाइजिंग पीपल की आर्ग्युइंग विथ पीपल. ओके, काय असणार आहे या ठिकाणी, काय म्हणतो याला तर बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हटलेलं आहे या ठिकाणी योग्य. पिकिंग होल्स, पिकिंग होल्सच्या जागी काय येणार आहे, कशासाठी आहे, पिकिंग होल्स दॅट मीन फाइंडिंग फॉल्ट. ओके, पिकिंग होल म्हणजे काय, फाइंडिंग फॉल्ट, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 फाइंडिंग फॉल्ट. ओके, पिकिंग होल्सचा अर्थ काय होतो, फाइंडिंग फॉल्ट, चुका शोधणे. ओके, प्रत्येक रिलेशनशिप मध्ये काय चुका शोधत असते, हे काम कोणाचं आहे, मोनिकाचं आहे. त्यामुळे पिकिंग होल्स दॅट मीन फाइंडिंग फॉल्ट्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, द स्पेशालिस्ट हू केअर अँड ट्रीट फिट. ओके, काय म्हणतात बघा, ट्रीट फिट. ओके, म्हणजे काय, ठिकाणी पायाची काळजी करणारा जो स्पेशालिस्ट असतो त्याला काय म्हणतात बरं. ओके, ऑस्टेपाथ, ऑर्थोपेडिस्ट, चॅरोपेडिस्ट की डर्मिटोलॉजिस्ट. ओके, बघा डर्मिटोलॉजिस्ट जो आहे विद्यार्थी मित्र हा कशासाठी असतो, हा त्वचा. ओके, डर्मिटोलॉजिस्ट कशासाठी असतो, त्वचासाठी असतो. मग आता बघा त्वचा रोगासाठी, आता जो फक्त पायाची ट्रीटमेंट करतो त्याला काय म्हणतात, त्याला चिरोपॉडिस्ट म्हणतात. ओके, चॅरोपॉडिस्ट ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, विच इज द फॉलोइंग इज अ rhetorical questions. Okay, बघा should a school have gymnasium. Okay, how should you keep yourself physically fit, isn't it a shame to daughter a week, what a demonetization. Okay, what is demonetization, या ठिकाणी कोणता क्वेश्चन जो आहे या ठिकाणी रेटोरिकल आहे. ओके, बघा या ठिकाणी ऑप्शन बघितले आपण तर बघा दिलेल्या पर्यायापैकी ऑप्शन नंबर 3 ओके, इजंट इट अ शेम डॉटर अ वीक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हा रेटोरिकल क्वेश्चन आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट सॅम्पल सेंटेन्सेस फॉर गिवन द सेंटेन्सेस. ओके, चूज द करेक्ट सॅम्पल सेंटेन्सेस टू गिवन द सेंटेन्सेस. He finished his exercise and put away his books. Okay, he finished his exercise and put away his books. बघा, having finished his exercise, he put away his books. He finished his exercise by putting away his book. He finished the exercise, he put away his books. In spite, in finishing his exercise,
ही पुट अवे हिज बुक्स. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हॅव्हिंग फिनिश एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्र एकूण 30 प्रश्न देखील हे इंग्रजी व्याकरणाचे विचारण्यात आलेले होते. हे प्रश्न देखील आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण हा भाग 1 आहे. यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न बघले. आता पुढचा जो व्हिडिओ असणार आहे, ओके, पुढील भागामध्ये आपण बालमानसशास्त्र, गणित व बुद्धिमत्ता, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र हे सर्व प्रश्न जे आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.